9वीच्या विद्यार्थ्यांना कल्पना आहे की सध्या जगामध्ये कोरोना महामारी चाललेली आहे, त्यामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 9वीमधील पहिला टॉपिक संख्या पद्धती हा मी या व्हिडिओच्या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न करीत आहे. तर या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे संख्या पद्धती. इंग्लिशमध्ये त्याला नंबर सिस्टीम असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीमध्ये आपण संख्यांचे वेगवेगळे प्रकार माहिती करून घेतलेले आहेत. परत एकदा आपण या संख्यांच्या वेगवेगळ्या प्रकाराबद्दल आपण उजळणी करूया. संख्यांचे प्रकार. पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या. त्याला इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर्स असे म्हणतात. नैसर्गिक संख्यांचा सट n या अक्षराने दर्शवतात. n बरोबर साखळी कंसामध्ये 1 2 3 4 5 6 डॅ 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 डॅश. नैसर्गिक संख्यांना स्वाभाविक संख्या किंवा मोज संख्या असे सुद्धा म्हणतात. आता मोज संख्या का म्हणतात त्यांना, तर आपण कुठलीही वस्तू मोजत असताना 1 2 3 4 असं आपण सुरुवात करतो 1 पासून, असं मोजतो. म्हणूनच या नैसर्गिक संख्यांना मोज संख्या असं सुद्धा म्हटलं जातं. दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या. इंग्लिशमध्ये त्याला होल नंबर्स असे म्हटलं जातं. आता नैसर्गिक संख्यामध्ये 1 पासून सुरुवात होते, परंतु पूर्ण संख्यांचा हा सट होऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये शून्य नाही. म्हणून 0 1 2 3 4 5 6 अशा संख्यांना म्हणतात पूर्ण संख्यांचा सट. म्हणून पूर्ण संख्यांचा सट W होल नंबर्समधलं W या अक्षराने दर्शवतात. W बरोबर 0 1 2 3 4 5 6. आता त्याच्यानंतरचा संख्यांचा प्रकार आहे पूर्णांक. त्याला इंग्लिशमध्ये इंटिजर्स असे म्हणतात. आता इथं 0 नव्हता म्हणून दुसऱ्या सटामध्ये 0 आला, परंतु आता ह्याच्यामध्ये अधिक चिन्हाच्या किंवा वजा चिन्हाच्या संख्या नाहीत, म्हणून पूर्णांकामध्ये धनपूर्णांक आणि ऋणचिन्हाच्या संख्या आलेल्या आहेत. म्हणून पूर्णांकाचा सट हा Z या अक्षराने दर्शवतात. म्हणून Z बरोबर 0 हा मग अधिक वजा 1 अधिक वजा 2 अधिक वजा 3 अधिक वजा 4 डॅ डॅ डॅश. किंवा संख्या रेषेवर ज्या संख्या असतात त्या सगळ्या पूर्णांक असतात. याच्यामध्ये धनपूर्णांक असतात, ऋणपूर्णांक असतात. धनपूर्णांक म्हणजे अधिक 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 डॅ डॅ डॅश. ऋणपूर्णांक म्हणजे वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 डॅ डॅ डॅश. आणि हा पूर्णांकामधला 0 जो आहे तो धनपूर्णांकही नाही किंवा ऋणपूर्णांकही नाही, तो फक्त पूर्णांक आहे. आता चौथा प्रकार आहे परिमेय संख्या. इंग्लिशमध्ये त्याला रॅशनल नंबर्स असे म्हणतात. आता त्याची व्याख्या अशी आहे, जी संख्या P/Q या स्वरूपात लिहिता येते, जेथे P व Q हे पूर्णांक असून Qची किंमत 0 नसते, अशा संख्येस परिमेय संख्या असे म्हणतात. परिमेय संख्याचा सट Q या अक्षराने दर्शवितात. म्हणजे परिमेय संख्येमध्ये सगळे नैसर्गिक संख्या येतात, पूर्ण संख्या येतात, पूर्णांक संख्या येतात, त्याचबरोबर काही अशा प्रकारचे अपूर्णांकसुद्धा येतात. म्हणजे P/Q या स्वरूपात ह्या सुद्धा संख्या P/Q या स्वरूपात लिहिता येतात. म्हणजे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक मिळून परिमेय संख्यांचा सट तयार होतो. त्याच्या पुढचा आहे अपरिमेय संख्यांचा सट. त्याला इंग्लिशमध्ये इरॅशनल नंबर्स. रॅशनल, इरॅशनल. जी संख्या P/Q या स्वरूपात लिहिता येत नाही, जेथे P व Q हे पूर्णांक असून Qची किंमत 0 नसते, अशा संख्येस अपरिमेय संख्या असे म्हणतात. आता ह्या दोन्ही व्याख्या थोड्या फरकानं समानच आहेत. जी संख्या P/Q या स्वरूपात लिहिता येते ती परिमेय संख्या, आणि जी संख्या P/Q या स्वरूपात लिहिता येत नाही ती अपरिमेय संख्या. बाकीचं पुढचं सगळं दोन्ही ह्याच्यामध्ये समान आहे. इथं उदाहरणार्थ इथं सगळ्या वर्गमुळात किंवा घनमुळातल्या संख्या घ्यायचं. वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, वर्गमुळात 6 पाय. अपवाद फक्त
पूर्ण वर्गसंख्या वर्गमुळात घ्यायचं नाही, त्या सोडून उरलेल्या ह्या सगळ्या अपरिमेय संख्या असतात. वास्तव संख्या, इंग्लिशमध्ये त्याला रिअल नंबर्स असे म्हणतात. आता परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या, ह्या परिमेय आणि अपरिमेय, सर्व परिमेय आणि अपरिमेय संख्यांच्या संयोग सटास वास्तव संख्या असे म्हणतात. म्हणजे वास्तव संख्यामध्ये संख्यांचे सगळ्या प्रकार याच्यामध्ये येतात. आणि वास्तव संख्येचा सट हा आर या अक्षर, रिअल नंबरमधलं आर हे अक्षर घेतात, म्हणून आर या अक्षराने दर्शवतात. पुढचा प्रकार मूळ किंवा अविभाज्य संख्या. अतिशय महत्त्वाचा हा प्रकार आहे. बऱ्याच वेळेला खूप गणित याच्यावर विचारतात. आता मूळ संख्या किंवा अविभाज्य संख्याची व्याख्या आपल्याला माहीत पाहिजे. ज्या संख्येला एकने आणि खुद्द त्याच संख्येने तेवढाच निशेष भाग जातो, दुसऱ्या इतर कोणत्याही संख्येने निशेष भाग जात नाही आणि ज्याचे सरळपणे वर्गमूळ काढता येत नाही, अशा संख्येला मूळ किंवा अविभाज्य संख्या असे म्हणतात. आता पहिली मूळ संख्या आहे 2. एक येत नाही, त्याचं कारण म्हणजे एकचं वर्गमूळ आपल्याला काढता येते, म्हणून पहिली मूळ संख्या 2 आहे. 2 नंतर 3, 3 नंतर 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29 ते अशा 97पर्यंत हे जे उदाहरणं संख्यांचे दाखवले, ह्या सगळ्या मूळ संख्या आहेत. आणि ह्या मूळ संख्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पहिली संख्या 2 आहे हे लक्षात घ्या. तर ह्या संख्यांना इतर कोणत्याही संख्येनं भाग जात नाही, फक्त 1 जातो आणि खुद्द त्याच संख्येने तेवढाच भाग जातो, म्हणून ह्या मूळ संख्या आहेत. आता काही उदाहरणं बघूया आपण. खालील वाक्य चूक की बरोबर आहे ते सांगा. तुमच्या उत्तराचे कारण द्या. प्रत्येक पूर्ण संख्या ही नैसर्गिक संख्या आहे. चूक आहे, कारण 0 ही पूर्ण संख्या आहे परंतु नैसर्गिक संख्या नाही. प्रत्येक पूर्णांक हा परिमेय संख्या आहे. बरोबर आहे, कारण कोणताही पूर्णांक p/q या स्वरूपात लिहिता येतो. तिसरं उदाहरण, प्रत्येक परिमेय संख्या ही पूर्णांक आहे. चूक आहे, कारण अपूर्णांकातील परिमेय संख्या ह्या पूर्णांक नसतात. उदाहरणार्थ 3/5. आता आपण स्वाध्याय 1.1 मधली गणितं सोडूया. 0 परिमेय संख्या आहे का? 0 परिमेय संख्या आहे, कारण शून्याची मांडणी आपण 0/1 अशी करू शकतो. मग 0/1 म्हणजेच त्याचं स्वरूप आहे p/q, म्हणून ती परिमेय संख्या आहे. दुसरं उदाहरण, 3 आणि 4 मधील 6 परिमेय संख्या शोधा. आता 3 आणि 4, आता आपण 6 परिमेय संख्या शोधा म्हणजे आपण काय करूया, 3 कसे मिळतात आपल्याला? 21ला जर आपण 7नं भागलं, 7×3=21 म्हणून 3 आली. आणि 28ला जर आपण 7नं भागलं, 7×4=28, म्हणजे 3 म्हणजे 21/7 आणि 4 म्हणजे 28/7. या 21/7 आणि 28/7 मधल्या 6 परिमेय संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. मग 21/7 नंतर 22/7, 23/7, 24/7, 25/7, 26/7, 27/7 आणि शेवटची ही 4 म्हणजे 28/7. 1, 2, 3, 4, 5, 6 आपल्याला ह्या 6 परिमेय संख्या मिळतात. तशाच पद्धतीचे उदाहरण, 3/5 आणि 4/5 मधील 5 परिमेय संख्या शोधा. जसं हे वरती आपण हे केलं त्याच पद्धतीनं. आता 3/5ला आपण अंशाला आणि छेदाला 10 गुणूया. समान संख्येनं गुणायचं आणि भागायचं, म्हणजे अंशाला आणि छेदाला. 10×3=30, 10×5=50, म्हणजे 3/5 इथं समरूप तयार झालं 30/50. आणि सेम 4/5ला त्याच पद्धतीनं 40/50. आता याचे 3/5 आणि 4/5 मधल्या 5 परिमेय संख्या लिहायचं म्हणजे या 2 संख्यामधल्या लिहायचं. आता 30/50 आणि शेवटची संख्या 40/50. त्याच्यामधल्या 30 नंतर 31/50, 32/50, 33/50, 34/50,
35/50 पुढे 36, 37, 38/50 असं ते आपल्याला मिळतं आहे. आपल्याला 5 काढायचं म्हणजे एवढ्या जरी लिहिल्या तरी किंवा मधल्या लिहिल्या तरी पण चालते. चौथं उदाहरण, खालील वाक्य चूक की बरोबर आहे ते सांगा. तुमच्या उत्तराचे कारण सांगा. प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या आहे. बरोबर आहे, कारण प्रत्येक नैसर्गिक संख्येचा समावेश पूर्ण संख्याच्या सटामध्ये होतो. प्रत्येक पूर्णांक संख्या ही पूर्ण संख्या आहे. चूक आहे, कारण पूर्ण संख्यांच्या सटामध्ये ऋण पूर्णांकाचा समावेश नसतो. प्रत्येक परिमेय संख्या ही पूर्ण संख्या आहे. चूक आहे, कारण अपूर्णांकातील परिमेय संख्या आणि ऋण चिन्हातील संख्या यांचा समावेश पूर्ण संख्यामध्ये होत नाही.